कधी आनंदी व्हायचा प्रयत्न केला तरी तो जास्त वेळ काय टिकत नाही। आज मी निघाली होती विरारला जायला, ते पण संध्याकाळी। त्याचमुळे आमच्याकडून बस पकडली, पण त्या पूर्ण बस मध्ये फक्त ड्रायव्हर काका आणि कंडक्टर ताई होत्या आणि पूर्ण बस रिकामी बघून असं वाटलं कुठेतरी प्रमुख गेस्ट म्हणून बोलवलंय आणि अख्खी बस माझ्यासाठी बुक आहे। खरंच यार, पूर्ण बस रिकामी बघून जो आनंद झाला होता तो गगनात मावेन असा होता। पण मला नव्हतं माहिती का हा आनंद फक्त तेवढ्यापुरती होता, कारण ह्यानंतर जे झालं ते तुम्हीच बघा। जशी पालघरला पोहोचली तशी भली मोठी ट्रॅफिक लागली, त्याच चक्कर मध्ये माझी एक ट्रेन चुकली। तिकीट काउंटर कडे गेली तर ह्या मुलीमुळे 10 मिनिटं थांबायला लागलं। तिकीट मिळालं ते पण फाटक्या नशिबासारखं फाटलेलं निघालं। जसजसा ट्रेन यायचं टायमिंग होत होता तस तशी पब्लिक वाढत होती आणि त्याचबरोबर माझ्या हृदयाची पण धडधड। जशी ट्रेन आली तसा मोबाईल बॅगेमध्ये ठेवला, कारण एवढी तर गॅरंटी होती लेडीज डब्यात बसताना मोबाईल हातात घ्यायचा कधीच चान्स घ्यायचा नाही, नाहीतर मोबाईल एकीकडे आणि आपण एकीकडे। रोज अशा गर्दीतून ट्रॅव्हल करणाऱ्यांना माझ्याकडून 21 तोफ्यांची काय 21 लाखांच्या तोफ्यांची सलामी। फायनली विरारला तर पोहोचली, पण वहिनीला यायला अजून अर्धा तास होता, म्हणूनच स्टेशनवर बसून तिची वाट बघत होते। चला, वहिनी सुद्धा आली आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर फॉलो आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका।